नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत ना? तर माझ्या जीवनशैली चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा, दुपारची वेळ आहे, मिस्टरांना आता जायचं आहे कामावर, तर मी इथे भाकरी भाजते। घाई आहे चालू माझी, तर इथे भाकरी भाजते, मिक्स पिठाची भाकरी आहे। तर आणि इकडे केली आहे गवारीची भाजी चणा डाळ टाकून, आणि वरण पण केलंय आणि भात लावलाय, तो कुकरमध्ये आहे। सकाळी मुलीला वरण भात दिला डब्याला, आणि ह्याना आता भाकरी आणि गवारीची भाजी, असं साधं सिंपल जेवण आहे। तर हे बघा, भरणीमध्ये काय भरून ठेवलं आहे मी। तर हा सगळा कचरा आहे आपल्या किचनमधला, भाजी फळं वगैरे आपण जे काय निघतात ना, म्हणजे टाकायचं, कांद्याची साल वगैरे सर्व टाकाऊ कचरा असतो ना, तो मी ह्या भरणीत भरते आणि पाणी टाकून ठेवते। आणि मग ह्याचा काय उपयोग करते तर तुम्हाला दाखवते। तर मी हे बादलीमध्ये सर्व त्याच्यातलं गाळून पाणी घेतलंय, हे बघा। आणि मग आता ह्याच्यामध्ये ना साधं पाणी टाकणार आहे मी। जेवढं आपल्याला झाडांना पाणी घालायचं तेवढं ते मिक्स करायचं, आणि झाडांना हे पाणी घालायचं आहे। खूप असं लाभदायक आहे झाडांसाठी पाणी। तर बघा, हे जास्वंदीचं झाड आहे ना, पूर्ण मेलं होतं, म्हणजे सुकत आलं होतं, तर मी हे पाणी घालून आहे ना, ह्याला बघा खूप छान अशी पालवी फुटली आहे जास्वंदीची। जास्वंदीचं झाड आहे ना, शक्यतो शहरामध्ये होत नाही, त्याला बुरशी वगैरे पकडते। आता ते छान झालं आहे, पालवी फुटले, मला खूप बरं वाटतंय, आणि ह्या पाण्यामुळेच झालेला आहे। तर हा पाण्याचा वापर तुम्ही अधूनमधून करत राहा, ठीक आहे? चला मग। तर मंडळी बघा, इथे ना मी मूग भाजते आहे, मला लाडू करायचे आहेत मेथीचे, आणि इथे मी गहू भाजले आहेत छानपैकी, बघू शकता। आणि आता इथे मूग भाजते। तर मग कसं आहे, आता थंडी चालू झाली आहे ना, म्हणजे थंडी आहेच, तर म्हटलं लाडू करूया। खूप दिवसापासून चाललं होतं लाडू करा। मिस्टर मग बोलवते कधी लाडू बनवणार, म्हटलं आज भाजून तयारी करू आणि दळाला देऊ। तर हे बघा, हे चणे आहेत ना, अख्खे चणे, ते गावावरून ना भरडून आणले जात्यावरती, बाजूच्या काकीने गावावरून आल्या त्या, म्हणजे माझ्या मैत्रिणीची आई त्या गावावरून आल्या आहेत ना, तर त्याने हे असं अख्खे चणे भरडून आणले जात्यावरती। आणि ती डाळ आहे, तर ती पण आता भाजते, ती पण टाकते लाडवामध्ये। आणि मूग आणि गहू माझे बघा छानपैकी भाजून झाले, ती नरम पडली म्हणून थोडीशी जरा गरम करते। त्याने भरडून भाजून आणून दिलेलं, पण ते कसं नरम पडली ना थंडीमुळे, तर परत भाजते म्हटलं। चला, तर आजचा व्हिडिओ इथे संपवते। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा।